हाय मंडळी. आज ना मी पुन्हा एकदा माझे आवडते बाफले बनवायला घेतो, म्हणजे स्टफ बाफले. त्यासाठी क्लिप बनवतो, कारण वेळोवेळी मी रेसिपी दिलेली आहे, पण बरेच जण पुन्हा पुन्हा रेसिपी विचारत असतात. म्हटलं आज मी तुम्हाला दाखवावं. तुम्हाला मला वाटतं कदाचित दिसतं मी जुगाड करून कसा बसा मोबाईल लावलेला आहे शूटिंगसाठी, आणि म्हणून असं वाटायला लागतं तुमच्याकडे बघायला. तर ना कणिक जी घेतली ना ती तुम्हाला नेहमी सांगतो मी, अशी रवाळ पाहिजे, रवाळ. मला ह्या वेळेला ना खूप जास्त रवाळ मिळाली नाही, पण थोडीशी कमी कणी आहे, पण चालेल, ती पण चालते. त्याच्यामध्ये मी जरा जास्त घेतो कढी, मला बाफले खूप लागतात. आणि ह्या वेळेला झालं आहे असं मात्र की माझ्याकडे ना तूप कमी शिल्लक राहिले, कारण मला तूप आणायला जायला जमलेलं नाही. मी घरी तूप करत नाही, त्याचं कारण असं आहे की मी घरी दूध ठेवत नाही, कारण मला चहा दुधाचा लागत नाही, म्हणून माझ्याकडे दूध नसतं, म्हणून मी दही लावत नाही. मग तूप विकत आणतो. मला ठाण्यात ना चांगलं मिळतं. हे तुम्हाला गाईचं तूप दिसेल, काऊ घी, हे ठाण्यात मला चांगलं मिळतं. मी मीठ घातलेलं आहे आणि मी आता रवा घालतो. रवा घालायचा खूप नाही, एकाच तीन, म्हणजे तीनास एकच रवा घालायचा. हो, तुम्हाला दिसतंय छान. मी सगळे नाही, पण मी यात दही घालतो, मला आवडतं. आणि दही का घालावं? आपण महाराष्ट्रात फारसं दही वापरत नाही असं अन्नात, ज्या वेळेला आपण शिजवतो अन्न त्यावेळेला. पण ना उत्तरेत सर्रास वापरतात, दिल्लीकडची मंडळी आणि ही राजस्थानी मंडळी सर्रास दही वापरतात, काश्मीरी मंडळी. पण मग त्याचं कारण मला कळलं की त्याच्यामुळे ना किणवण चांगलं होतं, म्हणजे सोडा घालायची गरज नाही पडत, आपोआप किणवण होतं. दही घातलं, आता मी तूप घालतो. तूप ना भरपूर घालावं खरं तर, आज माझ्याकडे कमी आहे. मी आज थोडंसं वितळवून घातलं ना तर जास्त मजा येते मंडळी. पण ठीक आहे, हे असं काय फरक नाही पडत, वितळलं काय नाही वितळलं काय. तूप घातलं ते मी चमचाभरच घातला आज. एरवी मी 2-3 चमचे घालतो तूप. आणि सगळ्यात मजेदार गोष्ट अशी आहे ना, ती म्हणजे ओवा. ओवा घेताना ना किंचित चिरडून घ्यायचं असा. हो, तुम्हाला माझा हात दिसतोय, तो ऍक्टिव्ह होतो ओवा चिरडून घेतल्यावर. आणि ना ओवा घाला भरपूर. आणि कणिक मळताना पाणी हलकंसं कोमट करून घ्या. का माहितीये? कोमट केलं ना पाणी की ही जी कणिक आहे ना ही आपल्याला फर्मेंट व्हायला हवी आहे, त्यासाठी पाणी किंचित कोमट करून घ्या. मी दही जागेवर ठेवतो, म्हणजे इथे अडचण नको. हां, तर ही आहे कणिक. आधी थोडीशी मिक्स करून घेतो. पाणी किंचित कोमट करायचं, खूप जास्त नाही. कणकेत एखादा पदार्थ नाही घातला तर, म्हणजे उदाहरणार्थ तूप नाही घातलं किंवा ओवा नाही घातला तर पुरेशी मजा नाही मिळणार. आणि कणकेत अनेक लोक आपली नॉर्मल पोळ्यांची कणिक असते ना ती पण घालतात, मिक्स करतात. मलाही आवडतं ती मिक्स केलेली, थोडीशी, जास्त नाही, किंचित. पाणी इतकं गरम पुरे, थोडंसं अजून होऊ दे, पण हातावरती घेतल्यावर चटका नाही बसला पाहिजे, इतकं पुरे.
कणिक मिक्स करून झाली आहे माझी. मस्त चटका बसलाय. मी इतकं गरम करत नसतो. बघूया त्याला. पातेला अजून गरम आहे. नाही, स्वयंपाकघरात फारसा फ्लुएंट नाही बरं का मंडळी, असू नका. पण एवढं पाणी सध्या पुरेपूर आहे मला. पाणी हळूहळू टाकत राहा, कारण किती घट्ट होतंय कणिक याचा अंदाज तुम्हाला आला पाहिजे. याच्यात एक आहे, पोळ्यांसारखा नाजूक प्रकार नाही आहे की बाबा कणिक घट्टच झाली तर बिघडल्या पोळ्या, पातळ झाली चिकटल्या पोळ्या, हा प्रकार नाही. थोडाफार लोक म्हणतात किती श्रम होतात, पण मला नाही वाटत. कारण पोळ्या लाटायचं तसं मला स्किल कमी आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की बापले जरा छान होतं, स्किल कमी लागतं असं मला वाटतं. पण आमच्या मंडळी तर पोळ्यांमध्ये एकदम एक्सपर्ट आहे, त्यामुळे त्यांना पोळ्याच आवडतं. मलाही, मी अगदी भरपूर पोळ्या करतो, पण तिच्याच शिकवणीवरून. पण तरीही माझ्या काही इतक्या छान होत नाहीत पोळ्या. मग कुठंतरी मन खट्टू होतं. बाफले मात्र आपला कोणी हात नाही धरत त्यात. येस, म्हणजे तुम्ही जर हे बघून तुम्ही बनवले तर घरी उत्तमच, आणि माझ्यापेक्षा छान बनवणारे असतील भरपूर आपल्यातले. पण जर नाही बनवले आणि तुम्हाला खायची इच्छा झाली तर माझ्याकडे तुम्हाला आमंत्रण आहे. या, आपण भरपूर खाऊ. मला खूप आवडतात, बनवायला पण आवडतात आणि करायला पण आवडतात. म्हणजे मी आता मोबाईलवर व्हिडिओ चालू आहे म्हणून, अदरवाईज मस्त मराठी गाणी लावायची किंवा आकाशवाणी लावायची आणि बाफले करायला घ्यायचे. सकाळी लवकर उठलं ना की आमच्या मुंबईच्या FM चॅनलवर तर फार छान गाणी असतात, पण इतरही चॅनल्सवरती छान. DTH आता आल्यामुळे सगळ्या आकाशवाणी केंद्रांची मेजवानी आपल्याला मिळते आणि खूप आकाशवाणी ऐकत मी बाफले बनवतो. दर 3 दिवसाला एकदा बाफले बनतातच माझ्याकडे, त्याच्यामुळे तुम्ही कधी या, आपण बनवू. पण आजचे बाफले जरा वेगळे म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. ह्याला म्हणतात स्टफ बाफले. आता मळून होत आलेली. आता नेहमीप्रमाणे आपण जेव्हा मळून पूर्ण होत असते ना, त्यावेळेला आपण काय करतो, किंचित हात पुन्हा एकदा तुपाचा करून घेतो. त्याला वरून तुकतुकी येण्यासाठी आपण, आणि शेवटी चिकटलेलं असतं सगळीकडे कणिक, ती सगळी निघून यायला मदत होते जरासं तूप वापरलं तर. म्हणजे आपण पोळ्या करताना तेल वापरतो. इथे मात्र साजूक तुपाला पर्याय नाही मंडळी. काय म्हणतात, साजूक तूप ते साजूक तूप. पण ह्या बाफले प्रकारांनी माझं तूप खाणं खूप होतं. आत्ता तुम्ही पाहताय ना, ही बाटली माझी लाज वाटते जरा सांगायला, 10 दिवसात संपते माझी 500 ग्रॅमची. एवढं खाणं चांगलं नाही. काय होतं, हे बाफलेत ना, नंतर शॅलो फ्राय करायला पण मी तूप वापरतो. पण काही लोक तर ना तुपाचं पातेलं घेऊन त्यात बुडवतात. मी तसं तर करत नाही ना, त्याबद्दल तुम्ही मला म्हणाल पाहिजे हां नाही ठीक आहे, इतकं चालेल म्हणून चालतं. तर ही अशी कणिक मस्त चेपून घ्यायची, तिंबून घ्यायची चांगली. सगळ्याच्या सगळा आठवड्याभराचा राग काढून घ्यायचा कणकेवर. धणाधण कणिक मळताना रगडताना हाताचा हा भाग असतो ना, हा भाग वापरायचा असतो, आहे की नाही. खरं तर
हे मी ना एक्सपर्ट लोकांसाठी सांगत नाही बरं का, म्हणजे आम्ही नवशिके, पण येत्या काळात जे अजून नवशिके माझ्यासारखे असतील त्यांना मदत व्हावी म्हणून सांगतो मी. लगेच मला एक्सपर्ट सांगायला येतील, हो आम्हाला माहिती आहे ते काय सांगतात म्हणून, या टिप्स काय देतात म्हणून. तर नाही मंडळी, तुम्ही एक्सपर्ट आहात मला माहिती आहे, पण चुकून माकून कोणी एखादा नवशिका हा व्हिडिओ पाहिल ना, त्याला कळायला नको का माझ्यासारखा. समजा त्याला मदत करणारं कोणीच नसेल आणि स्वयंपाकघरातच येऊ देत नसतील घरची मंडळी. आमच्याकडे असं होतं, मला खूप आवडायचं स्वयंपाकघरात यायला, पण ना स्वयंपाकघरातून हकालपट्टी करायची आमची मंडळी. पण ना एकदा चान्स आला, मला एकटं राहायला मिळालं आणि मग मी काय सोडतोय, पण तिलाच व्हिडिओ कॉल करायचा आणि तिच्याकडूनच शिकून घ्यायचं. आणि नंतर मग गुरुची विद्या गुरुला. आता हल्ली काय झालंय, इंटरनेटमुळे हे खूप सोपं झालं आहे नाही. पूर्वी अशी मंडळी लांब लांब राहायची नाही. असं वाटायचं अरे कुटुंबापासून वेगळं राहणं म्हणजे काय, आपण मराठी माणसं तर अजिबातच नाही. पण ना आता सोपं झालं. मुलं परदेशात असतात कोणा सगळ्यांची, मग ती पण व्हिडिओ कॉलवर असतात. आणि इथं भारतात असल्यावर एक बरं, आपण पटकन एकमेकांना भेटू शकतो. अर्थात फार दिवस नाही, क्वचित कधीतरी राहायला लागतं. पण ही मज्जा करून घ्यायची एकटेपणाची. ज्या वेळेला तुम्ही क्वचित कधीतरी एकटे असतात काही दिवस, तेव्हा ही मज्जा करून घ्यायची. कणिक मळून झालेली, ही कणिक मी झाकून ठेवणार आहे. तर खरं तर समजा हे ठेवलं, हे धुवायला जाईल कारण हे नंतर कामाला येणार आहे. आणि मग मी पुढचं काम. हां, तर की नाही, मी कणिक मळलेले हात धुवून आलो. कणिक मी मुरायला ठेवलेली तुम्हाला माहितीच आहे. अगदी मध्यम आच ठेवा. वापरूया ऋणम कृत्वा घृतम पिबेत, है की नाही. तूप घातलंय चांगलं, 2 चमचे घातले, मला काही इलाज नाही. नंतर काय घेतलंय माहिती, ओळखलं नका ओळखत जाऊ माझं. मग स्किलचा हिरमोड, तूप तापलेलं, मी तुपात जिरे घालतो. जिरे आणि एका बाजूला काय चिरायला घेतोय माहिती का मी, उकडलेला बटाटा. मोहरी घालायची गरज नाही. त्या जिऱ्यावरती मी घातली हळद, किंचित हिंग उच्च प्रतीचा, आणि मंडळी ह्याच्यावरती हा माझा चिरलेला बटाटा, हा मला ह्या तुपामध्ये मस्त असा स्मॅश करायचा. स्मॅश करण्यासाठी ना माझ्याकडे चांगला स्मॅशर नाही आहे राव. मग ठीक आहे, जे मिळेल त्याने स्मॅश करायचं, त्याला काय होतं, जरा चिकटतं त्याला, मग परत जरा अरेच्या. बटाटा भरपूर स्मॅश करून घ्या, कारण तुम्हाला बापल्यांमध्ये भरायचं आहे. जरा जास्त उकडताना थोडी एखादी शिट्टी जास्त करा. पण हा पदार्थ जो आहे ना, जगभरात सगळ्यात जास्त खाल्ला जातो. याची चव फार उत्तम असते, पण म्हणे इतकं हेल्दी नसतो, पिष्टमय असल्यामुळे. म्हणजे
खाल्ल्यानंतर याची साखरच होते, कणकेची साखरच होते आपल्या शरीरात. पण ते झालं डायटिशियनचं सांगणं. बावर्चीचं सांगणं तसं नाही आहे. बावर्ची असं म्हणतो बटाटा वापरावा, खावा. पण बटाटा खाताना काही पथ्य पाळावीत. म्हणजे त्याच्याबरोबर कांदा जरूर खावा माझ्या मते, असली पथ्य. का म्हणून आपण पण खाऊन पाहावा. झालं असं की मी खूप ठिकाणी फिरल्यामुळे हाताला कधी कधी पंजाब्यांची सवय लागली, कधी कधी बिहाऱ्यांची सवय. अरे हो, बिहारवरून आठवलं, असाच लिट्टी चोखा केला होता. लिट्टी चोखा छान होतो, कारण की ते स्टफिंग असतं ना, ते सातूच्या पिठाचं असतं. सातूचं पीठ म्हणजे काय, तर याच्यात बराच वाद आहे. पण सातूचं पीठ म्हणजे माझ्या मते नाही, माझ्या माहितीप्रमाणे आपला फुटाणा असतो की नाही, चणा, त्याचं पीठ. एवढी सोपी व्याख्या कोणी करून सांगितली की मला फार आवडतं. परवा कोणीतरी ऊर्जा म्हणजे काय विचारत होतं. ऊर्जेची व्याख्या काय आहे माहिती का? खूप जण गडबडतात, काही सांगतात. पॉवर, शक्ती म्हणजे ऊर्जा, साठवलेली असते ती ऊर्जा, प्रवाही असते, काही सांगतात. ऊर्जेची व्याख्या काम म्हणजे ऊर्जा. पण ना भले गडबडतात. जूलने सांगितलं ना, वर्क डन इज एनर्जी. पण काय, आमच्या तंत्रक्षेत्रामध्ये गोंधळून टाकण्याची एक जी कला आहे ना सगळ्यांच्या मध्ये, ती भारी. त्याच्यामुळे कोणी नीट सांगत नाही. चांगला स्मॅश झाला आहे बटाटा. याला चव नाही येणार जोपर्यंत आपण मीठ नाही घालत, आहे की नाही. किंचित तिखट आणि किंचित मीठ घातलं पाहिजे की नाही मंडळी, तुम्हीच सांगा. हे पहा, मी तिखटाचा शौकीन नाही आहे, पण तिखटाशिवाय चालत पण नाही काही. आमच्या मंडळींचा फोन आलेला आहे, अशा रीतीने थोड्या वेळाने घेतो. थोडंसं मला अजून मीठ लागेल. ठीक, गॅस जरा मंद केला, कारण काय अति नाही झालं पाहिजे ना. कोणती गोष्ट अति सर्वत्र वर्जते, काहीतरी आहे ना रे, कुठेही अतिरेक करू नये. म्हणून मीठ जरा कमी खावं म्हणतात. असो, बटाटा मस्त तयार झालेला. आपलं स्मॅश करण्याचं स्किल नाही बरं का, हे आत्ता मी शिकलेलो आहे. हे सगळं स्वयंपाकघरातली एंट्री वगैरे आत्ताची आहे. नाही तर काय, आम्हाला परवानगीच नाही. ना आईकडून कधी परवानगी होती, ना बायकोकडून कधी परवानगी होती. नुसता पसारा करतो म्हणून आम्हाला दुय्यम दर्जाची कामं मिळतात. दुय्यम दर्जाची म्हणजे काय की बाहेरून सामान आणणे, रविवार असेल तेव्हा लवकर आंघोळ करणे, हे काम. हो, लवकर म्हणजे कमीत दुपारी 4च्या आत आंघोळ झाली पाहिजे. तसं आमच्याकडचा शिरस्ता आहे, झालीच पाहिजे. तुमच्याकडे आणि मग काय होतं, 4 वाजता जेव्हा आपल्याला सुचतं ना की हां आता आंघोळ करायलाच पाहिजे, त्याच्यानंतर मग कलप लावायचा. दाढी मी आंघोळीच्या नंतर करतो, तुम्हाला माहिती. पण ही अशी असंख्य कामं जी असतात ना, त्याच्यामुळे अजून उशीर होतो. थोडा म्हणजे तासभर, जास्त नाही. 5 वाजतात. मग काय होतं की रविवार असल्यामुळे बाहेर जाणं क्रमप्राप्त असतो हो. मग ते घाईघाईत आवरायला लागतं, मग उशीर होतो. खूप घाई केली ना
किंवा मला उशीर होतो घाई घाई असलं आम्हाला देश असतात तो ती पद्धत म्हणजे तो स्थायी भाव आहे आमचा. आम्हाला खूप घाई केली की आम्हाला खूप उशीर होतो. तर मंडळी हे छान असं स्मॅश करून झालेलं आहे. तर आता आपण पुढच्या कामाला लावूया. हा तर मंडळी स्मॅश करून घेतला आपण मगाशी बटाटा. आणि कुकरचं ना मी गॅसकेट काढलं आहे, शिट्टी काढली आहे, पाणी गॅसवर ठेवलेलं कुकरमध्ये उकळायला आणि ह्या झाकणावरून पाण्याचे थेंब परातीत पडले. हो थोडा गजब झाला असता आत्ता. ओके असं करत जाऊ नका, असं पाणी बिणी शिंतोडे उडवत जाऊ नका या परातीवर कणकेवर वेड्या आपल्या. वा हां तर हे पाणी उकळायला ठेवलेलं आहे. मी काय करतो तुम्हाला दिसणार नाही, इकडं ठेवतो पाणी हे उकळायला. हे जाऊ दे. आणि कारण मग नाहीतर मग दिसणार नाही ना की मगाशी जी कणिक आपण डेव्हलप झाली का पाहतोय. किंचित दाबलं ना की ते फुगूनवरती येतं. पण सोडा घातला असता तर जरा जास्त झाली असती. पुन्हा एकदा मळून घे थोडी. कारण काय होतं जरी कणिक सेट झाली तरी पण पुन्हा एकदा मिक्स करायची असते अशी. पूर्वी ना माझं एक टार्गेट असायचं, परातीत आपण कणिक मळायला घेतली ना की संपूर्ण परात खरकटी न झाली पाहिजे. काहीतरी भाग असा रिकामा शिल्लक राहिला पाहिजे. पोळ्या करताना लागतो पहा आपल्याला कोरडा भाग. ठीक आहे, आज नाही लक्ष दिलं मी, बरेच वेळेला लक्ष नाही द्यायचं त्या गोष्टींकडे मी या शिस्तीकडे. हां तर हिंदीमध्ये बोलायचं तर लोई बना लो. लोई मस्त लांब लचक करायचं. अरे लोई बना लो लोई. आज ना बातली जरा कमी होणार कारण काय माझ्याकडे तूप कमी आहे. फार वाईट वाटतं, राहून वाईट वाटतं. एक आयडिया आहे माझ्याकडे, बाटले उकडून झाले ना की तूप आणायला जायचं. थोडा वेळ हा व्हिडिओ पॉज करायचा आणि तूप आणायचं. आईला हे नाही करायचं, काय हैगय नाही करायची किंवा हात आखडता नाही यायचं. आपल्यात हां हे महत्त्वाचं. अशी मस्त खोल विहीर बनवा वाटी त्याची. वाटी बनवा मंडळी, वाटी. कशाला? स्टफिंगसाठी. माझा ना आज गडबड अशी झाली आहे की अर्धवट बटाटा खूप मोठा होता, त्याच्यामुळे 2 बटाटे उकडले. मला खूप जास्त झाले. 1 बटाटा मी ठेवून दिला. उरलेला 1 बटाटा आहे. मला फार भीती वाटते की तो बटाटा कमी पडाला, पण नाही पडणार. आता ही वाटी झाली ना आपली दिव्यासारखी. आपण दिवा बनवतो की नाही कणकेचा, किंवा तुम्ही मंडळी इवन बहुतेक मोदक पण असंच बनवत, मान्य नाही, उकडीचे मोदक बनवत नाही. त्याच्यामध्ये जसं सारण घालतो ना तसं याच्यामध्ये हे पहा मी इथे ठेवतो, मी तुम्हाला लक्षात येईल. हा स्मॅश केलेला बटाटा आहे, हा त्यात भरला, चांगला घट्ट भरला. हे असं मिटवून घेतलं. मग मात्र तुमची आवड आहे. तुम्हाला त्याचा मोदकाचा शेप द्यायचा आहे की तुम्हाला गोळा करायचा आहे, मला असा चपटा करायचा आहे. मी काय करतो, कधी मटार वगैरे असेल ना, मटार आणि बटाटा मिक्स असेल तर वेगळा शेप,
नुसता मटार असेल तर वेगळा असेल, ओळखायला बरा होतो. पण तुम्हाला सांगतो नंतर शॅलो फ्राय करण्यासाठी हा खूप जाड असणं चांगलं नाही, कारण दोन्ही साईडनी फ्राय होत नाही. म्हणून चांगला दाबून घ्यायचा आणि ठेवायचा, असं करायचं. ही साखर नाही का, हा खूप मोठा झाला बा आपला, थोडंसं छोटा. आपण म्हणतो छोटा, पण आपल्या हाताला मोठ्याची सवय आहे. आणि बुंदीचे लाडू बनवतो ना, जेव्हा वळतो, बुंदी पाडल्यानंतर बुंदीचे लाडू वळतो त्यावेळेला जितकी बुंदी मुठीत घेतो आपण, साधारणपणे तेवढं माप घ्यायचं आणि वाटी बनवायची. आता काय माहिती का, पाण्याकडे एक डोळा ठेवायचा. पाणी खळाखळा उकळलं पाहिजे. पण आपल्याकडे एक आयडिया आहे. मी काय करायचो पूर्वीपर्यंत, हे बाफलेत ना, हे पाण्यात बुडवायचो, उकळत्या पाण्यात. छान होतं, नो डाऊट, नो डाऊट. पण आता ना मी एक वेगळी युक्ती शोधून काढलेली आहे हे बाफले बनवण्यासाठी. हे खूप जास्त स्टफिंग नाही घेतलं ना तरी देखील चालतं, कारण मुळात ते बाफले इतके छान आहेत आणि त्यातून त्यात ते स्टफिंग पुरवून वापरायचं. आणि आपल्याला जमतच नाही पुरवून वापरणं, त्याच्यामुळे होतं जास्त कधी कधी, मग चालतं. हा असं तुम्ही चपटा करून घेतला ना मस्त, की तळायला चांगला, शॅलो फ्राय करा. छोटा घेऊन पाहतो एकदम, काही छोटे काही मोठे, आणि प्रयोग करत राहायचो. तरी आज गाणी नाही आहेत बरोबर, कारण काय, तुम्ही मंडळी बरोबर आहात, समोर आहात, आणि त्याच्यामुळे मोबाईल त्याच्यासाठी चालू ठेवायला लागतो. आणि आमचं स्पॉटिफाय नाही चालत, ते फार छान वाटतं. मराठी गाण्यांचं फार छान कलेक्शन आहे स्पॉटिफायकडे. काही गाणी नाही मिळत आपल्याला, म्हणजे अशी आपण दर्दी असतो ना मंडळी, तर ठराविक गाणी हवं, एखादं गाणं शोधून मिळत नाही. कृष्णा कल्लेंच्या काही गाणी मिळाली नाही, काही गाणी मिळाली. आता प्रत्येकाची प्रत्येक गाणी थोडी मिळतील. तुम्ही छोटा गंधर्वांची गाणी शोधायला जा, किंवा तुम्ही प्रसाद सावकारांची मिळतील. आता तुमची आवड आहे तसं, बकुळ पंडितांची, तुम्हाला माणिकताईंची, ही झाली फेमस. काही दुर्मिळ गाणी असतात, ती गाणी अशी सहज उपलब्ध नसतात. मग त्या गाण्यांसाठी थोडी वेगळी मेहनत घ्यायला लागते. हे स्टफिंग आहे ना, मी चव नाही घेऊन पाहिजे, चव घेऊन पाहतो. जमलं त्यांना, तो चुकून लसूण गेला ना, त्यामुळे अजून एक जायका आला आहे त्याला. काही लोक त्यात कढीपत्ता पण घालतात, मी नाही घालत. हे दोन छोटे झाले बरं. एक गंमत मी तुम्हाला दाखवतो, जो नव्याने मला शोध लागला. असं एक भांडं आहे माझ्याकडे. या भांड्यामध्ये मी ते चपटे केलेले प्री बाफले मी ठेवतो. बरेच राहतात, बरेच म्हणजे ही अख्खी कणिक राहते. आता पाणी उकळलं, थोडं कमी केला गॅस, कारण की मला हे स्टफिंग त्यात भरायला वेळ लागणार आहे. झाकण ठेवलं त्याच्यामुळे ऊर्जा फारशी वाया जात नाही. ऊर्जा म्हणजे काम, मग अशी सांगितली. आणि ते पॉवर म्हणजे काय, माहिती का, ही ऊर्जा आहे ना, ऊर्जा. आता समजा काम,
मला एखाद्या साहेबांनी सांगितलं की बाबा रे हे वजन उचलून इथं ठेवायचं, म्हणजे किती 100 किलो 5 मिनिटं अंतरावर नेऊन ठेव. तर 100 किलोला गुणिले 5 केलं की झाली ऊर्जा, म्हणजे काम. आता ह्याला जर मी समजा वेळेने भागलं ना, म्हणजे 100 गुणिले 5 भागिले वेळ, म्हणजे किती सेकंद लागले, हे काम मी किती वेळात केलं ही झाली पॉवर. असं असतं. कुठून हा विषय आला जाऊ दे, माझ्या डोक्यात हा विषय चालू होता. एनिवेज सारखं चालू असतो, करायलाच लागतो, त्याच्याशिवाय पोटापाण्याचं चालत नाही आमच्या. ते झालं आहे म्हणून मी आज बाफले खातो. रोज बाफले खायचे ना, मग हे काम करायला लागतं. मग ऊर्जेशी 2 हात करायला लागतात, पॉवरशी पण करायला लागतात. हा 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 हा. जूल महोदयांनी आपल्याला ऊर्जेची व्याख्या दिली. आणि अर्गमध्ये पण मोजतात ना, ते काय मला आता आठवत नाही अर्गमध्ये का मोजतात. तुम्ही ना हे असं करत असताना ना हात ना तुपाचे जरा करून घ्या. आज माझ्याकडे तूप कमी, हाताला जरा तूप लावून घेत जा. आणि तुमचा हा अजून एक टायनी वापरत आहे, टायनी मजा येते टायनी करायला. हे तूप आहे ना, आज फार रेशनिंग आहे तुपाचं. बाफले आणि तुपाचं रेशनिंग म्हणजे पट्टा नाही यार दिल को. जाऊ दे, आज मला आणायलाच लागेल ते तूप. आता जाऊन एकदा बाफले वाफवून झाले, आता या भांड्याला मी आतमधून हे तूप लावून घेतलं, तुपाचा हात मारून घेतला, ही जाड लोई खाली ठेवली, बाकीच्या त्याच्या बाजूला ठेवल्या. पाणी मस्त उकळले. हा खड्डा मस्त करायचा, कारण काय आपलं स्टफिंग ह्यात दाबून दाबून बसलं पाहिजे. कमी बसलं तरी चालतं ह्यात, काय असं नाही आहे की चायला करंजी झाली कुळकुळा, असं नाही, चिकटून बसतं. आणि कमी पडल्याने काही फरक नाही पडत, कारण मुळात बाफल्याची जी स्किन असते ना तीच फार मस्त पकवान असते. आणि फार झाली बारीक बारीक, तर मी जाड करणार आहे, कारण खूप वेळ लागतो. पण काय होतं, जितके बारीक होतील ना तितके ते फ्राय छान होतं. हां, तर ना आता हे झालेले आहेत ना, एवढ्या बाफल्यात मी तुम्हाला काय झालं, असा शेक काय झाला, गोल पाहिजे राव, तळायचं आहे ना नंतर. एक अजून, म्हणजे 2, 4 आणि 2 6, 2 खूप मोठे मोठे, 3 मध्यम आकाराचे, 2 टायनी. आता हा एक करतो, म्हणजे कसं भांडं मला पुरे. वाघो मायदेवांची एक कविता होती बरं का, वाघो मायदेवांची. त्याची शेवटची ओळ होती, खरे सांगा तोंडाला ना पाणी सुटते. आता हे मी हे झाकण काढतो. आता गंमत, पाणी खळाखळा उकळते. आणि हे जे भांडं आहे ना माझं,
हां, तर आता आपल्याला सुरू करायचं आहे वरण. वरणात काय दाखवण्यासारखं नाही तुम्हाला. स्पेशल असं काही नाही. एरवी मी तुपात केलं असतं तर स्पेशल होतं, पण काय तेलाच्या ऐवजी तूप वापरायचं म्हणून काय माझ्याकडे तेलच. आणि हे तेल आहे ना, ते धाराची पिशवी मिळते का, धारा का घेतलं म्हणून बायको ओरडली मला. दुसरं कोणतं तरी आहे म्हणून चांगलं, मला काय समजत नाही त्यातलं, अनुभव कमी आहे ना. तर ते माझ्याकडे आधी छान बाटल्या होत्या मस्त, म्हणजे ना टाटाचं ते हे थांबा तुम्हाला दाखवतो. हे ना, मला हे तेल खूप छान कोल्ड प्रेस आहे, मला खूप आवडलं. हे नाही ते एवढं छान नाही ते. काय नाही बाबा, हां असं कधी होत नाही गॅस स्टोवचं. तर इकडे उरलेले 4 बाफले तयार होत आहेत, वाफत आहेत. थोडी जिरे आहेत, सगळं मिसळण्याचं सगळं सामान आहे. आता हे पाहतो मी किती झाले. अजून थोडं व्हायचं. नमस्कार हो. बिल्डिंगचा वॉचमन फोडणी तडतड तडतड करायला सुरुवात करते आहे. जिरे आपल्याला कमी पडायला नको याची आपण काळजी घेऊया. काढायला लागतील मला जिरे पुढच्या वेळेला. जिरं घातलं, हळद, हिंग थोडाशी गेला, मिरची, कढीपत्ता राहायला राहू दे, एका दिवशी राहतो. आणि त्या मिरचीवरती मस्तपैकी कांदा. आणि कांद्याला लसूण मगाशी ना मी तिकडे ते बटाट्यात वाया घालवलं ना, परतून घ्यायचं याला. कांद्याला परतायचं म्हणजे कसं माहिती का, कांदा आहे ना लाल लाल झाला पाहिजे, म्हणजे ब्राऊन मिळेल. मला ना रंग नाही कळत, मी कलर ब्लाइंड आहे. आणि त्याचा रंग बदलतो ह्यावर माझा विश्वास नाही आहे. आम्हाला नाही दिसत बदललेला रंग. कांद्याचा म्हणे रंग बदलतो, बस बदलू. तो सरडा आहे ना, सरडा आम्हाला फसवूच शकत नाही, कारण काय त्याने रंग बदलला तर आम्हाला दिसतच नाही बदललेला रंग. आम्हाला कसा फसवणार. शत्रूची गाडी आहे ना, अशी हिरव्या झाडीमध्ये, हिरवी गर्द झाडी, आणि त्याच्यामध्ये गाडी लावली तर आम्हाला ओळखता येते. आम्हाला काय फरक नाही पडत रंग हिरवा आहे म्हणून गाडीचा, आम्हाला ओळखता येते. तर म्हणून मिलिटरीमध्ये ना सगळ्या कलर ब्लाइंड माणसांना भरती करावं असं माझं म्हणणं आहे. तुम्ही काय म्हणता मंडळी? जरा कांद्याला परतलेलं जाऊ दे. मी ना काम कायम संभ्रमात असतो की कोथिंबीर कधी घालायची. कोथिंबीर सगळ्यात वरती घालायची का आत्ता घालायची, पण मी नाही आत्ता घालत, मी सगळ्यात नंतर घालतो. केळी मिळाली बरं का काका, केळी मिळाली म्हटलं, छान होती. केळी मिळाली म्हटलं, फार छान होती, गोड होती केळी. केळी हां नाही पण छान होती.
चव छान होती. मग आधी गोड लागला 2-3 दिवसातच पिकतात. आज तयार पण होतो. मी काय तो डबा आतमध्ये ठेवला, मला हे करायचं आहे काय, काय करायचं बरं मला, त्यात तिखट घालायचं नाही. मी नाही घातलं अजून तिखट. येस, वाफवलेले पापले बाहेर आलेले आहेत. कांदा चरचर चरचर करतो आहे. अशा साध्या साध्या वाक्यांवर ना आपल्याकडे कविता करण्याची प्रथा नाही, पण हिंदीत आहे बरं का. म्हणजे हिंदीत एक गाजलेली कविता आहे. उपनव में भुन रहे थे बाफले. म्हणजे उपनव में म्हणजे चूल असते ना, चुलीची ती राखुंडी असते ना खालची, त्याच्यामध्ये कोळसे असतात ना, निखारे. त्या निखाऱ्यांना हिंदीमध्ये उपनवमय म्हणतात. उपनवमय म्हणजे त्या निखाऱ्यांमध्ये. उपनवमय भुन रहे, भुनणं म्हणजे भाजून घेणे. उपनवमय भुन रहे हे बाफले, अशी गाजलेल्या कवितेची ओळ दिसतात बापले. हे पहा. ओके, आता कांदा माझा चालला जळून. तुम्हाला काय हे पहा, का मारी गाळला की नाही, एवढा वेळ ठेवायचा असतो. अरे मला कलर नाही समजत. ह्या मजा घालवली सगळी. हां, भाजलेला कांदा पण छान लागतो. आपण नवीन पदार्थ शोधून काढू. हां हां हां, माझा मोबाईल होतो तुमच्यामुळे खराब होणार आहे. हे असे वाफ त्याच्यावर जाते. टॉमॅटो आहे. बघ झालं परत मग काय डाळ डबल तुम्हाला सांगितलं. तूर आणि उडीद. काही काही लोक मूग पण घालतात. आणि जितक्या व्हरायटी घालू ना, तितक्या मल्टीपल्सेस करू ना, तितकं ते चव छान लागते. काय म्हणतात हे पाहिजे झालं. गॅस कमी करायचं आहे, ते सुचलं नाही. कांद्याच्या वेळेला गॅस छोटा करायला पाहिजे. त्यांनी काहीतरी करत होतो ना इथे उद्योग. असं क्षणात दुर्लक्ष आहे ना, भारी पडतं. आता मी काय करतो माहिती का, हे जे कुकरमध्ये उरलेलं पाणी असतं ना शिल्लक, मी ते एनर्जी वाया घालवत नाही. मी ते घेतो, लोक घेत नाहीत. मला असं आवडत नाही वाया घालवून. तेच पाणी घ्यायचं. आणि हे डाळीचं पातेलं, तर डाळ डिझॉल्व करून घ्यायची मस्त. मी ना मला ना ताटामध्ये असं कुस्करलेलं वगैरे खूप आवडतं. म्हणजे सगळं एकत्र करून खायला. तर मी जेव्हा एकटा बनवतो ना, असं स्वयंपाक वगैरे करतो, तर समजा आता एखादी भाजी करायची असेल आपल्याला, उदाहरणार्थ भोपळ्याची भाजी करायची, उदाहरणार्थ बटाट्याची भाजी करायची, उदाहरणार्थ भेंडीची भाजी, भेंडीची नाही पण अशा काही भाज्या असतात ना, तर मी भाजी वेगळी बनवतच बसत नाही, वरणातच घालतो. तर आमच्याकडची एक जण मला म्हटलेली, अरे म्हणे ह्यालाच सांबार म्हणतात. म्हटलं असं आपल्याला नाही माहिती. पण अशी डाळ ना दिसायला फार छान दिसते. मल्टिपल पल्सेस असली ना, तिचा रंग आहे ना किंचितसा असा तांबूस होतो. असा तांबूस म्हणजे काय, मला जरा काळपट दिसलं की मी त्याला तांबूस म्हणणार.
आमच्याकडे दोनच रंग, काळा आणि पांढरा. मग त्याच्या शेड्स असतात, फिकट आणि गडद. बस, जास्त झंझट नाही. मला काय विचारायचं होतं माहिती का, हे जे आपले रंग असतात ना, म्हणजे कसे प्रकाशाचे असे दृश्य प्रकाशाचे असे रंगामध्ये वेगवेगळे भाग होतात, बरोबर. असंच अजून एक संवेदना आपली ती म्हणजे ऐकण्याची. त्याचे सूर असतात, त्याचे काय म्हणजे 7 का 11 काहीतरी सूर होतात वेगवेगळे. हां, तर तसं चवीच्या बाबतीत होतं, 4 वेगवेगळे चवी असतात म्हणतात. तसं ह्या वासाच्या बाबतीत, गंधाच्या बाबतीत काय कोणी शोधून काढलं की नाही माहीत नाही. सो मूळ गंध किती येतो बाबा, बेसिक त्यांचं काही कॉम्बिनेशन असतात का, मग सुगंध कशापासून येतो, दुर्गंध कशापासून येतो, काय नेमकं माहीत नाही. ह्या मागचं विज्ञान समजून घेतलं पाहिजे. तर वरणातनं तिखट घालायचं राहिले, मीठ घालायचं राहिले, चिंच घालायची राहिली, गूळ घालायचा राहिलाय. पण ना मिरची असल्यामुळे मी तिखट थोडंसं कमी घालतो बरं. मीठ, मिठाच्या प्रमाणावर बरंच काही असतं चवीचं. म्हणजे त्याचे पॅरामीटर्स ठरलेले पाहिजेत. कारण सगळ्यांकडे असं मीठ चवीनुसार प्रत्येकाची चव बदलते म्हणजे मिठाची. पण आहे ना टेम्परेचर, म्हणजे आता आपण हा पदार्थ शिजवतो त्याचं तापमान कितीपर्यंत गेल्यावर काय होतं, किती वेळाला, वेळ पण महत्त्वाचं आहे. तर ते टेम्परेचर एलिव्हेट होत असताना, चढत असताना किती वेळात किती चढलं पाहिजे हे ठरलेलं असेल आणि ठरलेलं असतं. तर त्याप्रमाणे त्या अन्नपदार्थाची चव तुम्हाला कॉन्स्टंट ठेवता येईल. आणि तीच गोष्ट मिठाच्या बाबतीत आहे. आणि मिठाचा खारटपणा पण स्टँडर्ड पाहिजे, तर तसा तो नसतो असं माझं मत आहे. राहिले काय माहिती का, बाफले आपल्याला शॅलो फ्राय करायचे. ह्या वरणावर हळदीचा आत्ता काय नाही वाटत, जेव्हा पोळ्या लाटतो ना त्यावेळेस पाठ भरून येतं. आत्ता काय नाही वाटत. काय करायचं माहिती का, शॅलो फ्राय करायचं. त्याला बाकी झालं आपलं काम. आता मी जरा बंद करतो एकदम हे ना. हे मी बऱ्याच वेळेला ना काय करतो माहिती का, असं कापून घेतो. काहींना आवडतात कापलेले, काहींना नाही आवडत. मी काय करतो, काही कापतो काही नाही कापत. अति डांबरट माणसं काय करतात, असं अर्धवट कापून त्यात तूप भरून मग ते फ्राय करतात. पण आपण नाही असं करायचं, आपण अति तूप खायचं नाही. चला मीठ ठेवतो. तर मंडळी वरणात मला घालायचं होतं गूळ आणि चिंच.
गूळ घातलेला, चिंच माझ्याकडे नाही आहे, पाणी थोडंसं आळलं आहे वरणात. माहिती नाही हा व्हिडिओ कसा बनला, नंतर मी पाहीन आणि मग टाकेन. माझ्याकडे चिंच नसल्यामुळे मी उद्योग करणार आहे. मला माहीत नाही किती जणांना पसंत पडेल. चिंचेची चटणी मिळते ना बाहेर, ती किंचित घातली. हा असला प्रकार. आता काय करायचं आहे माहिती का आपल्याला? हा जो प्रकार आहे आपण जो केलेला आहे बाफले म्हणून, त्याला शॅलो फ्राय करायला घ्यायचं. मगाशी आपण बटाटे स्मॅश केले होते ना, त्याच्यावरच घेणार आहे मी. हमने उसको धो के नहीं लिया है, तूप आहे तितकं वापरतो मी. मगाशी म्हटलं होतं मी बाहेर जाऊन आणेन, पण आता आलाय कंटाळा मला. कमी तुपात आपल्याला हे बाफले शॅलो फ्राय करायचे. शॅलो फ्राय करताना ते भाजले जास्त जातात, हे मला आवडतं. कारण काय होतं, फ्राईंग पॅनच्या एका बाजूला तूप जमा होतं उतारामुळे, आणि आपण काय एवढं भरभरून तूप काय वापरत नाही. मी तव्यावर करतो, खोलगट भांड्यात मी काय करत. आणि हे ना लोक नाही, पण मी असं सारखं पलटी मारत राहतो त्यांना. त्याच्याने काय होतं, सगळ्या बाजू तिथे सारखे भाजले जातात, असं माझं मत आहे. पण ना कितीही काही करा, काही लाडके असतात, काही दोडके असतात, काही तुपात जास्त राहतात, काही तुपात कमी राहतात. काय ते सारखं उतार इकडं तिकडं करून तूप इकडं तिकडं करायचं, पण शेवटी व्हायचं ते होतंच. काहींच्या नशिबात खूप तूप असतं, काहींच्या नशिबात तूप नसतं. ते काय कंप्लेंट करत नाहीत आपल्याला. गरीब असतात बिचारे बापले, आपण त्यांना बनवू तसे बनतात. काही पदार्थ असे असतात ना, त्यांचं काहीही करा ते छानच लागतं. कणिक, ह्याच्यापासून तुम्ही कोणताही पदार्थ करा, पोळ्या बनवा, दिवे बनवा, दिंड बनवा, पुरणपोळी बनवा, वरणातल्या पोळ्या बनवा, बाफले बनवा, डाळबाटी बनवा,
त्याच्यानंतर भाकरी बनवा, सगळं छान लागतं. गहू हा पदार्थ असा आहे की त्याचा चिक बनवा, काय बिचारा म्हणत नाही. हुरडा खा, सगळीकडे तो उत्तम चव देतो, आहे की नाही. असा अजून एक पदार्थ आहे जो मी नाही खात, तो म्हणजे अंडी. त्याचं मग असं म्हणतात की काही करा छानच लागतं, पण असं दुधाच्या बाबतीत नाही. दूध बिघडू शकतं एखादा उद्योग करताना. मी अद्याप तरी बापले बिघडलेले पाहिलेले नाही. काय होतं, जिथे तूप लागत नाही ना तिथं ते भाजले जातात खमंग, आणि तुपात असतात ते तळले जातात. आँच मंद रखो, मध्यम चालू. त्याचा रंग कसा होतो दाखवतो मी तुम्हाला. हम नहीं है रंग को पहचान, तुम तो हो. हे बघा, त्याची ओली बाजू आहे ना, ती फुलली जाते. एवढं तूप पुरं आहे, त्याच्यापेक्षा जास्त तूप घेणं म्हणजे हा नाही पलटी मारत, कापलेला आहे ना. तर हे असे जवळपास तुम्हाला एक 15 मिनिट चांगले शॅलो फ्राय करायला लागते. तर हे असे झालेत आपले बापले. अजूनही भाजणं चालू आहे माझं, म्हणजे तळणं कम भाजणे. पण आता बिचारे बऱ्यापैकी तयार झाले, त्यांना अजून त्रास देणं योग्य नाही. एका मंडळी असं घ्या भाजून मस्त. आणि ना एखादा असा हट्टी असतो ना, पलटीच मारत नाही, पण तुम्ही त्याचा हट्ट मोडून काढायचा, त्याला पलटी मारायला लावायची, नाही चालणार म्हणायचं. आपल्यासाठी वापलेत राव, वापल्यांसाठी थोडी आपण आहोत, त्यांचं नाही ऐकायचं. हा पुरे. हे डाळ तयार झाली, वरण, आणि हे बाफले. आता खायला घ्यायचं. त्याची रेसिपी विचारू नका खायला घेण्याची, ओके.